कधी काळी राष्ट्रवादीचा बालकिल्ला असलेला नेवासा तालुका हिंदुत्ववादी विचारांकडे कसा वळला कळलंच नाही। 2014 ला मोदी लाटेत येथे बाळासाहेब मुरकुटे निवडून आले खरे, मात्र तो फक्त अपघात होता हे गडाखांनी 2019 ला दाखवून दिले। 2019 ला शंकरराव गडाखांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरून मुरकुटेंचा तब्बल 30,000 मतांनी पराभव केला। पुढे गडाखांनी ठाकरे गटाला पाठिंबा दिला आणि मंत्रीपद पदरात पाडून घेतलं। यंदाही गडाखच ठाकरे गटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, मात्र गंमत आहे ती महायुतीत ही जागा भाजप लढविणार असं 2 महिन्यांपूर्वी वाटत होतं, परंतु अंतर्गत गटबाजीने पोखरलेल्या भाजपाला गडखान विरोधी लढेल एवढा ताकदीचा भिडूच भेटेना। त्यामुळे ही जागा शिंदे गटाला जाण्याच्या शक्यता वाढल्या आहेत। शिंदे गटाकडेही सध्या तगडा उमेदवार नाही, मात्र गडाखांच्या सर्व विरोधक एकत्र करून ऐनवेळी एकास एक फाईट झाल्यास गडाखांनाही ही निवडणूक अवघड करण्याची रणनीती सध्या या मतदारसंघात सुरू आहे। गडाखान विरोधात कोण, भाजपमध्ये नेमकं काय चाललंय, शिंदे गटाकडून सचिन देसाडांचं नाव का पुढे येतंय, रविराज गडाखांच्या डोक्यात काय चाललंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा आमचा प्रयत्न। नमस्कार, मी प्रेरणा मुनोत आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नेवासा तालुका तसा राष्ट्रवादीच्या विचारांचा, मात्र 2014च्या निवडणुकीत मोदींची जादू चालली आणि ह्या मतदारसंघावर पहिल्यांदा भाजपाचा भिडू निवडून आला। मात्र योगायोगाने मिळालेली आमदारकी बाळासाहेब मुरकुटेंना सांभाळता आली नाही। मुरकुटेंच्या आमदारकीच्या काळात भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली व त्याचा फटका लगेच 2019च्या निवडणुकीत बसला। 2019च्या निवडणुकीत शंकरराव गडाखांनी अपक्ष निवडणूक लढवत मुरकुटेंचा 30,663 मतांनी पराभव केला। तेव्हापासून भाजपची बॅकफुटवर गेली, ती आतापर्यंत तिथेच आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि युवा नेते ऋषिकेश शेटे, विधानसभा संयोजक सचिन देसाडा असे 4 गट सध्या नेवासा भाजपमध्ये आहेत। भाजपचे सच्चे कार्यकर्ते या 4ही गटात विरुखल्याने गडाखांना गेल्या 5 वर्षात रोखणं कुणालाच जमले नाही। विभागलेल्या भाजपाचा फायदा गडाखांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घेतला। सध्या मुळा कारखाना, शिक्षण संस्था, सहकारी संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समिती अशा सगळ्यांवरच गडाखांची सत्ता आहे। आपल्या एकीतूनच गडाखांचा पराभव शक्य आहे हे साधं गणित आतापर्यंत कोणत्याच विरोधकाला समजलं नाही। नेवाशात भाजपची ताकद चांगली आहे, त्या उलट शिंदे गट व अजितदादा गटाचे कार्यकर्ते बोटांवर मोजता येतील एवढेच आहेत। महायुतीच्या जागा वाटपात येथे फक्त भाजपाचाच दावा होता, मात्र भाजपमधील दुहीने सगळं गणित बिघडलंय। बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंगे, ऋषिकेश शेटे, सचिन देसाडा, स्वर्गीय माजी खासदार तुकाराम गडाख यांचे पुत्र रविराज गडाख, बंधू किसनराव गडाख, त्रिमूर्तीचे साहेबराव घाडगे हे सगळे गडाख विरोधक। विरोधकातली पहिली 4 नावं ही भाजपची। हे 4ही जण सध्या विधानसभा निवडणुकीत लढविण्यास इच्छुक आहेत। विशेष म्हणजे या 4ही जणांचे गट वेगवेगळे आहेत। याचाच फायदा यावेळी शिवसेना शिंदे गट घेण्याच्या तयारीत आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने गडाखांवरील राग दाखवला। महाविकास आघाडीचा आमदार असूनही नेवासा तालुक्यातून महायुतीच्या सदाशिव लोखंडेंना लीड मिळालं। खरं तर ही गडाखांसाठी धोक्याचीच घंटा आहे। विरोधकांनी एक होऊन त्यावेळी विधानसभेची रणनीती आखायला हवी होती। लोकांचा गडाखान विरोधातला सूर पाडायला हवा होता, मात्र विरोधक शहाणे झाले नाही। भाजपमधलं गटातटांचं राजकारण सुरूच राहिलं, त्याचाच फायदा शिंदे गटाने घेतला। काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने या तालुक्यात विधानसभा निरीक्षक नेमला, तेव्हापासून येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी फाईट होईल या चर्चा सुरू झाल्या। स्वर्गीय तुकाराम गडाखांचे कुटुंब शिंदे गटात जाऊन तेच शंकरराव गडाखान विरोधात निवडणूक लढतील अशा चर्चा वाढल्या। मात्र आता रविराज गडाखांना एक नवा भिडू टक्कर देत असल्याच्या चर्चा आहेत। 1 सप्टेंबरला शिर्डीत शिवसेना संवाद दौऱ्यानिमित्त खासदार श्रीकांत शिंदे आले होते। त्यावेळी नेवासा भाजपाचे विधानसभा संयोजक सचिन देसाडा हे मोठे शक्ती प्रदर्शन करत खासदार शिंदेंच्या भेटीला गेले होते। त्यांनी नेवाशातून सुमारे 50 ते 60 गाड्यांचा ताफा घेत खासदार शिंदेंची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत। सोशल मीडियातून हे शक्ती प्रदर्शनही व्हायरल झालं होतं। तेव्हापासून सचिन देसाडा हे शिंदे गटाकडून लढतील अशा चर्चा सुरू आहेत। आमदार शंकरराव गडाख हे कार्यकर्त्यांना मानसन्मान देत नाहीत, वेळ देत नाहीत अशी नाराजी आहे। लोकसभा निवडणुकीत ही नाराजी दिसलीही। आमदार गडाखांकडे मावियाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचाराची धुरा असूनही नेवासा तालुक्यात लोखंडेंना लीड मिळाली। हीच नाराजी विधानसभेपर्यंत राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात।
परंतु गडाखांच्या विरोधात एकी नसल्यानं यावेळी गडाखच निवडून येतील अशी एक शक्यता व्यक्त होत आहे। गडाखान विरोधात शिंदे गट लढेल का? भाजपाचे गुडघ्याला वाशिंग बांधलेले इच्छुक शिंदे गटाचा प्रचार करतील का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार।